नमस्कार, मी वैशाली। मागील आठवडाभर राज्यात थंडीची तीव्र लाट होती, पण आता त्यात किंचित घट झालीये। मग येणाऱ्या आठवड्यात थंडीची स्थिती कशी असेल? थंडी पुन्हा वाढणार की कमीच राहणार? आणि या बदलत्या हवामानानुसार पिकांची काळजी कशी घ्यावी याचीच सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत। चला सुरुवात करूयात। सध्याची हवामान स्थिती। राज्यात सध्या उत्तरेकडून येणारे थंड वारे काहीसे कमजोर झाले आहेत। त्याचबरोबर हिमालयावर एक पश्चिमी आवर्त म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्स आले आहे, ज्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात वाढ झाली आहे। याचा परिणाम म्हणून आपल्या राज्यातही थंडीचा जोर काहीसा ओसरला आहे। या पश्चिमी आवर्तामुळे पुढील 1-2 दिवसात तापमानात किंचित वाढ होईल। त्यामुळे सध्या जी थंडीची लाट आहे ती या आठवड्यात तरी परतण्याची शक्यता नाही। येत्या आठवड्याचा अंदाज। साधारणपणे 19 किंवा 20 तारखेला राज्यात पुन्हा एकदा उत्तरेकडील थंड वारे सक्रिय होतील। याचा परिणाम म्हणून आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवार शनिवारपासून राज्यात पुन्हा एकदा तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढायला सुरुवात होईल। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात थंडी पुन्हा जाणवू लागेल। महत्त्वाचा पीक सल्ला। आता या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे सल्ले आहेत। 1. गहू पेरणी। ज्या शेतकऱ्यांना गहू पेरणी करायची आहे त्यांनी 15 डिसेंबर नंतर शक्यतो पेरणी टाळावी। जर तुमचा पेरणीचा प्लॅन असेल तर पुढील 4-5 दिवसात पेरणी पूर्ण करावी। ज्यांची पेरणी झाली आहे त्यांनी पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी पिकाला पाणी नक्की द्यावे, कारण याच काळात मुकुटमुळे फुटतात आणि पिकाच्या वाढीसाठी पाणी अत्यंत आवश्यक असते। 2. हरभरा पीक। हरभरा पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पक्षी थांबे उभारा, तसेच प्रति हेक्टरी 5 फेरोमोन सापळे लावा, जेणेकरून नैसर्गिक पद्धतीने अळीवर नियंत्रण मिळवता येईल। थोडक्यात या आठवड्यात थंडीचा जोर कमी जास्त होत राहील, पण आठवड्याच्या अखेरीस थंडी पुन्हा वाढणार आहे। आणि हो, शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची सूचना। आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही। सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया वाटवर उपलब्ध आहेत। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा।